लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत काव्याच्या प्रार्थनेमध्ये पाठच्या बोटांची हालचाल होऊ लागलेली असते. कोमामधून तो हळूहळू बाहेर येऊ लागलेला असतो. ओसवात्या इथे येऊन सर्वांना सांगते. ओसवात्या म्हणते, माझ्या रम्याने जी प्रार्थना केली ना, त्यामुळे पार्थ आता शुद्धीवरती येऊ लागलेला आहे. तर लगेच विक्रम म्हणतो की अगं, काव्याने सुद्धा प्रार्थना केली असेल ना, ती काही शांत बसणारी मुलगी नाही आहे. इकडे 101 पत्त्यामध्ये आता फक्त 20च पत्त्या लावायच्या राहिलेल्या असतात. तर काव्या ही मनोभावेने पार्थला म्हणत असते की उठा आता पार्थ, मला तुमची गरज आहे, समाजाला तुमची गरज आहे. फक्त 2च पंक्त्या राहिलेल्या असतात. तेव्हा इकडे आपण पाहत आहोत की पार्थच्या बोटांची हालचाल सुरू झालेली असते आणि त्यानंतर आता नवीन संकट येणार आहे. पार्थचा जीव वाचणार की पुन्हा पार्थवरती नवीन संकट येणार आहे, की आयुष्याची शेवटची घटका पार्थ मोदत आहे, हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये समजणार आहे. प्रेक्षकांनो, काव्याने मनोभावे देवी आईकडे प्रार्थना करून 101 दिवे लावलेले असतात.